नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राजमुद्रा ऑनलाईनच्या या अतिशय चांगल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. ओके. आज आपल्याला पाहायचंय सामान्य विज्ञानाबद्दल ज्या काही गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टींना मी हात घालणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला टच करायचंय. का सामान्य विज्ञान हा विषय एवढा महत्त्वाचा का झालाय? आजकाल तर याचं इम्पोर्टन्स खूपच वाढलंय. कारण का बघा, आपल्याला तो कंबाईन प्रिलिमला आहे, राज्यसेवा प्रिलिमला आहे आणि राज्यसेवा प्रिलिमला वेटेज तर त्याचं खूपच जास्त आहे, तुम्ही सर्वजण जाणता. पण नवीन सिलेबसनुसार तो कंबाईन प्रिलिम सोबत कंबाईन मेन्सला पण आलाय. काय ॲडिशनल टॉपिक्स ॲड झाले त्याच्यामध्ये सायन्समध्ये. अगोदरच मुलांना सायन्स हा विषय खूप किचकट वाटतो, खूपच अवघड वाटतो. तुम्हालाही सर्वांना माहिती आहे आणि त्यात अजून नवीन टॉपिक ॲड होणं हे खूपच मोठी गोष्ट आहे. बरोबर की नाही? मग त्या दृष्टीने आज आपल्याला काय-काय बघायचं हे पहिल्यांदा समजूया. मी काय-काय आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा सामान्य विज्ञान या विषयाबद्दल जनरल माहिती. त्यानंतर की प्रत्येक परीक्षेला याचं वेटेज कसं आहे, बरोबर? ते तर तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. त्यानंतर हा जो आपला विषय आहे विज्ञान, सायन्स याच्यामध्ये वर्षानुरूप कसे-कसे पॅटर्नमध्ये बदल होत गेले आणि मुलं नेमकं कुठं चुकतायत स्कोरिंग करायला, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उहापोह करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यामध्ये वाटतं, की तुम्ही समजून घ्यावं, की मुलं कुठं चुकतायत ते, जेणेकरून त्यांचा स्कोर एवढा कमी का येतोय. आता नुकतीच कंबाईनची परीक्षा झाली. याच्यामध्ये सगळ्यांना असं वाटतं, की सायन्स खूप अवघड विचारला होता. मुलांचं स्कोरिंग नाही झालं. मला असेही काही-काही जण माहिती आहेत, ज्यांचे निगेटिव्हमध्ये स्कोर केलेत विज्ञान या विषयाला. जे सगळ्यांनी स्वप्न बघितली होती वर्षभर कंबाईन परीक्षेसंबंधी, कारण जागा जास्त होत्या, बरोबर? तुम्हालाही माहिती आहे. या सगळ्या स्वप्नांचा बऱ्याच जणांचा चुराडा झाला आणि सगळे दोष देतात सामान्य विज्ञान या विषयात. आता तुम्हाला असं वाटेल, की मी येऊन तुम्हाला इथं सांगेन, की पेपर काही अवघड नव्हता, सोपंच होतं. तर मी असं काही सांगणार नाही. मी तुम्हाला एकदम खऱ्या-खऱ्या सगळ्या फॅक्ट सांगणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत, त्या तुम्हालाही पटतील आणि जर तुम्हाला पटल्या, तर त्या इम्प्लिमेंट करण्याचा फक्त प्रयत्न करा. ठीक आहे? कारण मी विज्ञानाविषयी सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, ज्या खऱ्या असतील. उगाच तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि विषयाविषयी खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी सांगायच्या, असा माझा अजिबात मानस नाही. माझा मानस हा आहे, की तुम्हाला सत्याची जाणीव करून द्यायची आहे, जेणेकरून तुमच्या ज्या चुका होतील पुढच्या, त्या आपल्याला हा जो आपला ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म आहे, खूपच चांगला कंटेंट आपण डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे ज्यांनी अजून ॲडमिशन घेतलं नसेल, त्यांनी ॲडमिशन घ्या. ॲप डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. ॲपमध्ये बऱ्याचशा कोर्सेस क्रिएट केलेले आहेत. तिथं 6वी बॅच बघा. त्यात बरेचसे फ्री लेक्चर्स सुद्धा टाकले आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. शिवाय अ, मनोहर भोळे सरांची सप्तपदी या विषयाचे जे 7 व्हिडिओ सरांनी बनवलेत एम-पी-एस-सीवर, ते 7 व्हिडिओ सुद्धा बघा अभ्यास चालू करायच्या अगोदरच. ते सुद्धा पाहून घ्या. ठीक आहे. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. सामान्य मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला तुमचा अभ्यास चालू करायच्या अगोदरच माहीत पाहिजेत, असं मला नेहमी वाटतं. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, मला काही अशा हवेतल्या गोष्टी सांगणार नाहीये. ज्या काय आहेत त्या रिअल गोष्टी बघायच्या, ग्राउंड लेव्हलच्या गोष्टी बघायच्या. जरी तुम्हाला वाईट वाटलं, जरी कुणाला वाईट वाटलं, जरी ते खरं आहे तेच आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, की याची रूपरेषा काय असावी, अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा, प्रश्न नेमके येतात कुठनं, या सगळ्या गोष्टींविषयी मी बोलणार आहे आणि महत्त्वाचं की मुलं काय नक्की चूक करतात विज्ञान या विषयासंबंधी. या सगळ्या गोष्टींचा मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आपण चर्चा करायची या सगळ्या गोष्टी आणि जी तुम्हाला समजलीच पाहिजे. तुमच्यासाठी खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट सुद्धा लक्षात. ठीक आहे. सो सगळ्यांना गुड इव्हनिंग. आपण आपल्या विषयाला चालू करूया. विषयाला हात घालूया आपल्या डायरेक्टली. तुम्ही बघतच असाल आपला विषय कोणता आहे? सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. त्यांनी आजकाल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांची खूप उडवून दिली आहे. हो ना? विज्ञान म्हटले की लोकं हसायलाच लागतात. एक आगळीक स्माईल येते चेहऱ्यावरती लोकांच्या सायन्स म्हटलं की. फक्त विचारायचं कंबाईनला किती बरोबर आले? एवढंच विचारायचं. स्माईल ती बरोबर येते अशा चेहऱ्यावरती सायन्स म्हटलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा काही गोष्टी असतील बाळांनो, की सामान्य विज्ञानाच्या बाबतीत मुलांनी जे काही गैरसमज करून घेतलेत ना, ते तुम्हाला पहिल्यांदाच शिकायचे. पहिल्यांदाच गोष्टी बघायच्यात, की हा विषय काय आहे आपला नेमका? विषयाची व्याप्ती काय आहे नक्की? करायचंय काय त्यामध्ये? या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच लेक्चरमध्ये कळणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे पूर्ण सायन्स मी इंट्रोडक्शन सांगणार आहे तुम्हाला. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कारण काय शेवट मी काय वाचायचं हेही तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टी तुम्हाला आत्ताच कळाल्या पाहिजे.
असं कळायला पाहिजे. आता मी तुमच्या समोर काही पॉईंट देतो, तुम्ही जर वही घेऊन बसला असेल तर ते पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या आणि काय नक्की चुका होतात ते बघा. मी आता तुम्हाला पहिली गोष्ट काय सांगणार आहे, प्रायोरिटीवरती, की मुलं चुका काय करतायत, मुलांचा स्कोरिंग कमी काय येतोय. ही कारणं आपल्याला जर आपण पहिल्याच लेक्चरला सॉर्ट आउट केली, फाइंड आउट केली, तर आपल्याला अभ्यास करायला सोपं जाईल. तुम्ही त्याच चुका करणार नाही जे तुमच्या अगोदरच्यांनी केलेत किंवा तुम्ही अगोदर केलेत. या चुका टाळण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय बाळांनो, तर पहिल्यांदा शोधून घ्यायचं की मुलं चुका काय करतात एक्झॅक्टली. बरोबर नाही? ह्या जर चुका तुम्हाला कळाल्या, की मुलं काय चुका करतायत विज्ञान या विषयासंबंधी, तर तुम्हाला सगळा मार्ग सुकर होऊन जाईल. बरोबर ना? मी काही पॉइंट्स सांगतो. पॉइंट्स बघा काय आहेत. पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये, पहिलाच पॉइंट बघून घ्या. विज्ञान या विषयातील मुलांच्या अंधश्रद्धा. पण अंधश्रद्धेविषयी बोलतोय. पण कुठल्या अंधश्रद्धा? विज्ञान या विषयातील अंधश्रद्धा. ऍक्च्युली विज्ञान हे अंधश्रद्धा दूर करण्याचं माध्यम आहे. पण या शास्त्रामध्ये सुद्धा अंधश्रद्धा आहेत. असं मी ते पहिलं वाक्य लिहिलंय. आता तुम्ही सुद्धा हे ऍग्री कराल. तुम्ही सुद्धा हे ऍग्री कराल जे मी आता तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की मी तुम्हाला सांगतोय अंधश्रद्धा. तुमच्या मनामध्ये ज्या काय त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. काय काय आहेत, काय काय. मी त्यानंतर ते वाचेन. तुम्ही सुद्धा सांगू शकता मला, की मुलांच्या मनामध्ये विज्ञान या विषयाबद्दल काय काय गैरसमज आहे. काय काय सुपरस्टिशन्स आहेत, काय काय अंधश्रद्धा आहेत, हे तुम्ही सुद्धा मला सांगू शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी त्यानंतर बघेन व्यवस्थित. ओके. आता बघा, मी तुम्हाला सगळ्यात मोठी अंधश्रद्धा सांगतो विज्ञान या विषयाची. ते तुम्ही सुद्धा ऍग्री कराल. तुम्ही सुद्धा सहमत असाल माझ्या या वाक्याशी. पहिली अंधश्रद्धा आहे विज्ञान या विषयाची, ती म्हणजे आपल्याकडे बघा सायन्स विषयाचे काही काही विद्यार्थी असतात सायन्स बॅकग्राऊंडचे, काही काही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतात, काही काही कॉमर्स बॅकग्राऊंडचे. जे आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत, नॉन सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंडचे, त्यांना असं वाटत असतं की सायन्सच्या मुलांना सायन्स खूप चांगलं येतं. सगळ्यात मोठी खरं की नाही खोटं मला तुम्ही सांगा. सायन्सच्या मुलांनी सांगावं ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे की नाही? येस ऑर नो? एवढं सोपं मला सांगा. बरोबर की नाही? कमेंट बॉक्समध्ये तेवढं सांगा मला, की ही सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली अंधश्रद्धा आहे. महाराष्ट्रातल्या एमपीएससी करणाऱ्या मुलांच्या मनामधली अंधश्रद्धा आहे. काय अंधश्रद्धा मी सांगितली बाळांनो? ते नॉन सायन्सचे आहेत, आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंडचे. त्यांना असं वाटत असतं की सायन्सच्या मुलांना सायन्स खूप चांगलं येतं. त्यांना खूप चांगले मार्क्स पडतात. बघा कंबाईनमध्ये किती पडलेत ते. का बरं? म्हणजेच काय? ही एक प्युअर अंधश्रद्धा आहे. प्युअर सुपरस्टिशन आहे. त्याच्यामध्ये अंधश्रद्धे पलीकडे काही नाही. माझं वाक्य नीट लक्षात ठेवा बाळांनो. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षांमध्ये येतो, एमपीएससी मध्ये येतो, तेव्हा सगळे आपण एकाच लेवलला असतो. इथून पुढे जे आपण कष्ट करतो ना, ते ठरवतं की आपण किती लांब पळणार आहे. आत्ता आपण जेव्हा तुम्ही आता सगळे नवीन आहात, हे जे लेक्चर्स बघतात, मी असं अजून करतोय सगळे नवीन आहात, बॅचसाठी आलेले आहात आणि हे लक्षात ठेवा जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांमध्ये येतो, तेव्हा सगळे मग तो कोणताही बॅकग्राऊंडचा विद्यार्थी असू दे, कोणत्याही बॅकग्राऊंडची विद्यार्थिनी असू दे, सगळेजण एकाच लेवलला असतात. इथून पुढे तुम्ही जे कष्ट करणार आहेत ना, ते डिसाईड करतं की तुम्ही कधी पास होणार. तुमची बॅकग्राऊंड अजिबात मॅटर करत नाही. तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, ॲग्रीचे आहात की काय आहात, काहीच मॅटर करत नाही. इथून पुढचे कष्ट महत्वाचे. आता कंबाईनची परीक्षा झाली, असं असं होऊ शकतं का बाळांनो, की बाबा कुठल्याच आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांना सायन्समध्ये स्कोरिंग नाही झालं? आहेत बरं का. प्रचंड स्कोरिंग करणारे सुद्धा आहेत. बरोबर की नाही? आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंडची. कारण का? त्यांनी कष्ट घेतले. ते असे म्हणले का? नाही, 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 नाही. सायन्सच्या मुलांना जातं, आमचं तर कामच नाही. मग सेक्शन सोडूनच येतो. स्पर्धा परीक्षा आहे आणि इथं तुम्हाला स्पर्धा करायची, कॉम्पीट करायचे. त्यामुळे असले अंधश्रद्धा पहिल्या मनातनं बाजूलाच काढा. की सायन्सच्या मुलांना सायन्स सोपं जातं, असं नाहीच आहे. कित्येक सायन्सच्या मुलांना विचारा किती स्कोर आलाय. असं होऊ शकतं किंवा त्यांना एखादा शब्द माहिती आहे, एखादी कन्सेप्ट अगोदरच माहिती आहे, असं होऊ शकतं. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही करू शकत नाही. ते शकता ना. बघा पास होणारे बघा कोणकोणत्या बॅकग्राऊंडचे. लिस्ट काढा राज्यसेवेची, पहिले 50 बघा कोणकोणत्या बॅकग्राऊंडचे, तुम्हाला लगेच खूप व्हरायटी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवरनं मुलं येतात आणि ते पास होतात. नापास कोण होतं? ते असलं काहीतरी मनात घेऊन ठेवतात ते. सोपी गोष्ट आहे, सोपी. तुम्हाला अगोदरच म्हणलं, ग्राउंड रियालिटी जे आहे ते खरं.
एखाद्याला राग आला तरी चालेल, पण हेच खरं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. हेच खरं आहे. बरोबर? त्यामुळे ही गोष्ट मनामध्ये आणायची नाही. ही गोष्ट मनामध्ये आणायचीच नाही अजिबात, की सायन्सच्या मुलांना सायन्स आणि बाकीच्यांचं काम. हे असं अजिबात मनामध्ये आणायचं नाही. ठीक आहे? गोष्ट लक्षात ठेवा. ओके. आता पुढची गोष्ट. पुढची गोष्ट. पहिली सुपरस्टिशन कळाली तुम्हाला? पहिली सुपरस्टिशन काय आहे? की सायन्सच्या मुलांना सायन्स सोपं जातं. एक छोटी गोष्ट. अजिबात असं नाही. इथून पुढे कष्ट करायचे. दुसरी गोष्ट. दुसरी गोष्टीबद्दल मी सांगतो, की मुलांना आता महत्त्वाचा पॉइंट, की मुलांना कमी स्कोर का येतो? स्कोर कमी का येतो? नीट लक्ष द्या बाळांनो. स्कोर कमी का येतो याबद्दल आपण आता बोलूया, की मुलांचा स्कोर कमी का येतो? मुलांना काय एवढं घाबरतात ते? मी तुम्हाला खूप असे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, ज्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील. इथून पुढे त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. अशा 2-3च गोष्टी सांगणार, त्या कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आणि त्या तशाच आहेत हे लक्षात ठेवा. एकदम ग्राउंड रिॲलिटीवरती. स्कोर कमी का येतोय? नीट लक्षात ठेवा. आत्ताही कंबाईनचा पेपर दिला, खूपच अवघड वाटलं. काही-काही जण म्हणले सायन्स काढूनच टाका विषय. असं होत नसतं. ठीक आहे. असं होत नसतं तुमच्या मनात किती असलं तरी. अवघड आहे म्हणजे करायचंच नाही का? अवघड का जातं हेही सांगतो. आता नीट ऐका. मुलांचा स्कोर कमी का येतात? तुमच्यातलेही काही जणांनी परीक्षा दिली असेल. स्कोर कमी का येतो? मी सोपे कारण सांगतो. ग्राउंड रिॲलिटी. मी असं अजिबात म्हणणार नाही की अभ्यास कमी आहे. अभ्यास तर सगळ्यांनी केला. अभ्यास तर सगळ्यांनी केला. असं मी खोटारडा अजिबात बोलणार नाही. अभ्यास केला नाही तुम्ही. ती गोष्ट नाही. अभ्यास तर केला होता. मग चुकतंय काय? स्कोर कमी का येतोय? बघा, पहिली गोष्ट पहिली गोष्ट बघा, लँग्वेजचा बॅरियर. काय म्हणलं? लँग्वेजचा अडथळा. भाषा. नीट ऐका मी काय सांगतोय. तुम्हालाही लगेच पटेल आणि तुम्हाला लगेच तुमची चूक लगेच कळेल, की हां, इथं आम्ही चूक केली. का? आपण मला समजा हिस्ट्रीचा हा विषय करायचा आहे. या हिस्ट्री या विषयामध्ये मला ग्रॅज्युएशन करायचं आहे. इतिहासामध्ये ग्रॅज्युएशन करायचं आहे. तर ते ग्रॅज्युएशन मी मराठी मीडियममधून करू बी-ए हिस्ट्री किंवा एम-ए हिस्ट्री करू शकतो, बरोबर? पॉलिटीचं ग्रॅज्युएशन करू शकतो का मी मराठीमध्ये? पॉलिटीमध्ये, पॉलिटिकल सायन्समध्ये? पोस्ट ग्रॅज्युएशन पण करू इकॉनॉमिक्सचं करू शकतो का? आरामात करू शकतो मराठीमध्ये. मला सांगा जिओग्राफीचं करू शकतो का मी? जिओग्राफीचं मराठीमध्ये मी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो का? येस, करू शकतो. आता मला सांगा, मी सायन्सचं ग्रॅज्युएशन, बी-एससी वगैरे किंवा एम-एससी वगैरे हे मराठी मीडियममधून करू शकतो? विचार करून सांगा मला, करू शकतो का? करू शकतो का? नाही करू शकत. का बरं? मग सायन्समध्ये मराठीला दुय्यमत्व दिलं जातंय का? असं काही आहे का? पाहत नाही. सायन्सच ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये. काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये. बरोबर की नाही? काहीतरी असेल त्याच्यामध्ये विशेष. इंग्लिशमध्येच का? कित्येक जे शब्द आहेत ना, नीट ऐका आता माझं बाळांनो, नीट ऐका. कित्येक जे सायन्स मधले शब्द आहेत, स्पेशली बायोलॉजी, हे ग्रीक आणि लॅटिनमध्ये आहेत. ग्रीक आणि लॅटिनमध्ये आहेत. फादर ऑफ बायोलॉजी अरिस्टॉटल, ग्रीक विचारवेत्ता होता तो. त्यांना फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं जातं, जीवशास्त्राचे जनक. पण त्यांनी सुद्धा ग्रीक आणि लॅटिनमध्ये शब्द लिहिले असतील ना. मोनेरा हा शब्द ऐकलाय? मोनेरा. खूप जणांनी ऐकला असेल मोनेरा हा शब्द. तो ऍक्च्युली इंग्लिश शब्दच नाहीये, ग्रीक लॅटिन आहे. मग सायन्स मधल्या शब्दांना इंग्रजी शब्दच नाही, मग मराठीत शब्द कुठून आणायचा? मोनेरा कसं लिहितो आपण? मोनेरा. मराठीत तसंच लिहितो. कळतंय का? म्हणजेच काय मला सांगायचंय, इथं जे शब्द वापरले जातात ते मुळातले इंग्लिश नाहीत बरेचसे. जे आपण इंग्लिश आहे असंच वापरतो आणि मराठी आहेत असेच वापरतो. आपल्याला वाटतं की मोनेरा असंच आहे. मोनेरा आपण असं लिहितो ना मराठीमध्ये. आपण लिहितो, पण तो मराठी शब्द नाही. मुळात तो इंग्लिश सुद्धा शब्द नाही. मला सांगायचंय काय, जेव्हा तुम्ही विज्ञानाचा अभ्यास कराल बाळांनो, तेव्हा लँग्वेजचा बॅरियर ठेवू नका. लँग्वेजचा बॅरियर म्हणजे काय? तर भाषेचा अडथळा आणू नका. तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा वाचावा लागेल कंटेंट. ही सगळ्यात मोठी चूक करताय तुम्ही. तुम्ही इंग्लिशमध्ये कंटेंट वाचत नाही कधीच. सायन्सचा म्हणतोय मी, बाकीच्या विषयांचा नाही. आता तुम्ही म्हणाल सगळं सायन्स इंग्लिशमध्ये करायचं का? आम्हाला नाही जमणार ते. सगळं नाही करा म्हणत आहे. पण शब्द जे आहेत ना, काही काही कन्सेप्ट आहेत ना, तसेच लक्षात ठेवावे लागतात तुम्हाला. आणि आपण काय करतो मित्रांनो, अख्खा महाराष्ट्रातला तमाम विद्यार्थी वर्ग काय करतो मित्रांनो, त्यांना सायन्स फक्त मराठीतच पाहिजे असतं.
नाही आम्हाला मराठीतच सांगा, आम्हाला इंग्लिश कळत नाही, मग स्कोर नाही म्हणा. सोपी गोष्ट, स्कोर नाही म्हणा. तुम्हाला म्हणलं, तुम्हाला राग आला तरी चालेल, पण मी खरंच सांगणार. कारण उद्देश काय आपला, तर तुमचं स्कोरिंग वाढलं पाहिजे. हा प्रामाणिक उद्देश आहे, तर स्कोरिंग वाढलं पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा की लँग्वेजचा अडथळा आणू नका. मराठी तरी काय आपण अगोदर शिकून आलो होतो का? इथंच शिकलो ना. आता कित्येक जण शिकतात आता. इंग्लिश मधले शब्द वापरायला शिका, नाही म्हणू नका. म्हणजे आपल्याला सायन्स कसा करायचा आहे, बाय लँग्वेज करायचा आहे. मराठीतनं पण शिकायचं आहे, इंग्लिश मधनं पण शिकायचं आहे. पूर्ण इंग्लिश मध्ये पण नाही शिकायचं आणि पूर्ण मराठीत पण नाही शिकायचा. पूर्ण मराठीत शिकला तर त्याला लिमिटेशन्स आहेत. शिकू शकता तुम्ही पूर्ण मराठीत, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. मग तुम्ही अभ्यासच लिमिटेड केला तर स्कोर कसा अनलिमिटेड येईल बाळांनो, सांगा बघू मला. अभ्यासच जर लिमिटेड केला तर स्कोर अनलिमिटेड कसा येईल? नाही येणार की नाही. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश जो सायन्स आहे तो बाय लँग्वेज करायचा आहे, दोन्ही भाषामध्ये करायचा, मराठीमध्ये सुद्धा करायचा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा करायचा आहे. तेव्हा स्कोरिंग येणार आहे, तेव्हा ते जुळून येणार आहे. कळतंय का? इंग्लिश शब्द आले ना, एखादी इंग्लिश ओळ आली ना, आपण ती स्किप करून देतो, चला पुढे ही नको. तर चूक करतोय महाराष्ट्रातला. ते इंग्लिशला नको नको करतात. उलटे इंग्लिशच करा असं माझं तर म्हणणं आहे. सोपं असतं, काही अवघड नसतं. शब्द फोडायचे फक्त. सगळे अर्थ तिथंच असतात. सगळे अर्थ तिथेच असतात. म्हणजे पहिली गोष्ट कळालं का? मी कशाबद्दल बोलत होतो, की स्कोर का कमी येतोय मुलांचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे बाळांनो, तर लँग्वेजचा बॅरियर. सगळे बघा, मला सांगा, महाराष्ट्रातला 90% वर्ग तरी मराठीतनं पुस्तक कोणतेही मार्केटमधलं असू दे, पण ते मराठीतलंच वाचत असणार आहे का? म्हणजे मराठी वाचू नका असं नाही म्हणायचं मला. मराठी पण वाचा, पण त्याला जोड द्या इंग्लिशची. ते इंग्लिश कसा करायचा? बाय लँग्वेज करायचा. मराठीतनं पण करायचा आणि इंग्लिशमधनं पण करायचा. शब्द इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचाच. त्याशिवाय स्कोर वाढणारच नाही. तर दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, स्कोर कमी का येतो? जे प्रत्येक विद्यार्थी महाराष्ट्रातला चूक करतो विज्ञान या विषयी. प्रत्येक महाराष्ट्रातला विद्यार्थी चूक. ती कोणती बरं? आपल्याला जीएस चे विषय बघा काय काय. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, बरोबर? एक जनरल विषय आहेत आपल्याला. अजूनही आहेत, पण हे आपण जनरल मानतो. बरोबर? इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत का? इतिहास बघा. इतिहास विज्ञानासारखा व्हास्ट विषय, एकदम व्हास्ट विषय, मोठा विषय. इतिहास सुद्धा मोठा आहे, विज्ञान सुद्धा मोठा आहे, एकसारखे आहेत. पण इतिहास वाचून समजतो. गोष्टी असतात त्यामध्ये. विज्ञान वाचून समजतो का? डोकं लावायला लागतं. बरोबर आहे की नाही? आपला विषय म्हणून खूप चांगलं चांगलं बोलायचं त्याबद्दल असं काही नाही. जे आहे ते सगळं खरं सांगितलं पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे? आणि लक्षात ठेवा बाळांनो, इतिहास हा विषय तुम्ही पाठ करता. करता का नाही? खरंच सांगायचं. इतिहास हा विषय काय करता तुम्ही? पाठ करता. हो की नाही मला खरं सांगा. विज्ञान बद्दल काय करता तुम्ही? खरं खरं सांगायचं की विज्ञानाचा अभ्यास कसा करता. आता तुम्हाला तुमची सगळ्यात मोठी चूक कळेल. इतिहास पाठ करता, भूगोल काय करता? पाठ करता की नाही? गोदावरीच्या उजव्या तीरावरच्या नद्या सांगा. काय करता इथं तुम्ही? काय केलं इथं तुम्ही? पाठांतर. काय केलं इथं तुम्ही? पाठांतर. 1857चा उठाव. दिल्लीमध्ये कोणी दडपला, लखनौमध्ये कोणी दडपला, अजून कुठे कोणी दडपला, काय केलं? पाठांतर. लॉजिक आहे का इथं? कन्सेप्ट आहे का काही? तर मी आता म्हणलं गोदावरीच्या उजव्या तीरावरील नद्या. काही कन्सेप्ट आहे का इथं? काय केलं इथं आपण? पाठांतर. म्हणजे इथं जसं आपण इतिहास, भूगोल हे विषय करायला जातो ना, तसंच आपण सायन्स पण करायला जातो. आणि इथं आपण फसतो. मी जर आता तुम्हाला म्हणलं बाळांनो, जावा सायन्सचा अभ्यास करून या, विज्ञानाचा उद्या अभ्यास करून या. तुम्ही काय करणार? सगळ्यात मोठी चूक तुमची. जाऊन तुमच्या एका सिनियरला विचारणार. मार्केटमध्ये खूप असतात, सर लोक फिरत असतात ना, सिनियर लोक. ते तुम्हाला गायडन्स करत असतात ते. मग ते एखाद्या पुस्तकाचं नाव तुम्हाला सांगणार. मग ते तुम्ही मार्केटमधून पुस्तक घेऊन येणार. ते सांगणार, हे खूप छान पुस्तक आहे मार्केटमधलं. मग तुम्ही ते विकत घेऊन येणार आणि पहिल्या चॅप्टरपासून शेवटच्या चॅप्टरपर्यंत वाचत सुटणार. कारण सरांनी सांगितलं विज्ञानाचा अभ्यास करू. मी तुम्हाला काही चॅप्टरची नावं सांगितली का? मी काय म्हटलं? विज्ञानाचा अभ्यास करू. मग तुम्ही काय करणार? मार्केटमधलं एखादं पुस्तक घेणार, पहिल्या चॅप्टरपासून शेवटच्या चॅप्टरपर्यंत वाचत सुटणार. वाचत सुटणार का नाही? मग तुम्ही म्हणणार, एक रिव्हिजन करणार, 2 रिव्हिजन करणार, मला सांगणार सर झाला विज्ञानाचा. इथं तुम्ही काय केलं? धडे वाचले. तर काय केले तुम्ही? इतिहास भूगोलासारखे विज्ञानाचे धडे वाचले. तर धड्यांना काहीच किंमत. आता माझं वाक्य लक्षात ठेवा आणि कान देऊन नीट ऐका. विज्ञानामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे शब्द
आणि एक म्हणजे कन्सेप्ट. एक म्हणजे शब्द आणि दुसरे कन्सेप्ट. या दोन्हीवरती जर तुमचं कमांड असेल तर तुमचे मार्क्स जातच नसतात, विज्ञानातले जातच नसतात. पण आपण काय करतो, शब्द आणि कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या ऐवजी धडे लक्षात ठेवायचा प्रयत्न, धडे पाठांतर करायचा प्रयत्न करतो. जसं आपण इतिहास भूगोल वाचतो तसं आपण विज्ञानाचे धडे वाचायला सुरुवात करतो. मी तुम्हाला खरं सांगतो बाळांनो, विज्ञानामध्ये धडेच नाहीत, कोणतेही चॅप्टर नाहीत. विज्ञानामध्ये आहेत कन्सेप्ट. तुम्हाला वाटेल सर्क्युलेटरी सिस्टीम हा चॅप्टर आहे, दॅट इज नॉट चॅप्टर, दॅट इज अ कन्सेप्ट. तुम्हाला वाटेल रिस्पिरेटरी सिस्टीम, रिस्पिरेशन, श्वसन हा चॅप्टर आहे, तुम्ही तो चॅप्टर म्हणून वाचता, दॅट इज नॉट चॅप्टर, दॅट इज कन्सेप्ट. आणि हे तुम्हाला कोणीतरी सांगणं गरजेचं आहे, ते मी तुम्हाला सांगायचं. इथं धडे नाहीयेत, ते चॅप्टर नाहीयेत की तुम्ही रट्टे माराल चॅप्टरचे. इथं आहेत कन्सेप्ट. आणि तुमचं दोन गोष्टींवरती कमांड पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे शब्द, दुसरी गोष्ट म्हणजे कन्सेप्ट. शब्द खूप डेंजर असतात नाही विज्ञानातले, इथं तुमची कमांड पाहिजे. दुसरे म्हणजे कन्सेप्ट. या दोन गोष्टींवरती तुमचं कमांड असेल तर तुमचे सायन्सचे मार्क्स जातच नसतात. फक्त आपण चुकतो कुठं, आपण धडे वाचायचा प्रयत्न. इतिहास भूगोलासारखा सायन्स करू नका. सायन्स हा स्पेशल विषय आहे आणि त्याला ट्रीटमेंट सुद्धा तशीच दिली पाहिजे, स्पेशल. पाठांतर काहीच लागत नसतं, काहीच लागत. कळलं का? आणि अख्खा महाराष्ट्र हा याच पद्धतीने सायन्सचा अभ्यास करतो. कसं? पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर झाला विज्ञान. विज्ञानाचा अभ्यास होतच नसतो बाळा, हे लक्षातच घ्या. असा विज्ञानाचा अभ्यास होतच नसतो. कळालं? स्कोर कमी येण्याचं पहिलं कारण काय सांगितलं मी? लँग्वेज, भाषा. इंग्रजीला अजिबात घाबरायचं नाही. उद्या जर इंग्रजी 2-4 शब्द तुमच्या पुढे आले तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आपला ऍटिट्यूड कसा पाहिजे? समजून घेण्याचा ऍटिट्यूड पाहिजे. सगळं समजतं, फक्त आपली इच्छा पाहिजे, सगळं होऊन जातं. आपली इच्छा पाहिजे, ठीक आहे. हा जर बॅरियर तुम्ही दूर केला तर निम्म तुमचं काम होऊन जाते तिथं, भाषेचा बॅरियर. तुम्ही असं स्वतःच मनाची तयारी करायची की उद्या कोणताही अवघड शब्द आला तरी तो मी समजून घेईन. म्हणजे आपला ऍटिट्यूड कसा पाहिजे, आपला अप्रोच कसा पाहिजे? समजून घेण्याचा अप्रोच पाहिजे, शिकण्याचा अप्रोच पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आणली तर होतच नसतं. कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. मी नेहमी वाक्य सांगतो तुम्हाला, ही स्पर्धा परीक्षा आहे. आपण नाही केलं तर कोणतरी करणारच आहे. आपण नाही केलं तर कोणतरी करणारच आहे. तर बेटर वे आपण करूया, बरोबर नाही? बेटर वे आपण करूया. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली इथं? शब्द आणि कन्सेप्ट या दोन गोष्टींना खूप महत्व आहे. आणि विज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट काय माहितीये का विज्ञानातली? जेव्हा तुम्ही शब्द घेता एखादा विज्ञानाचा, किती अवघड असू द्या, किती अवघड असू द्या, आणि हा शब्द जेव्हा तुम्ही फोडता आणि या फोडलेल्या शब्दातून जो अर्थ निघतो त्यालाच आपण म्हणतो कन्सेप्ट. आणि विज्ञानाच्या प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे, तो फक्त आपल्याला फोडता आला पाहिजे. आणि आपण जे आपल्या ऑनलाईनच्या बॅचेस रन करतो याच्यामध्ये मी पोरांना हे शिकवतो की तुम्ही शब्द शिका आणि तो शब्द फोडायला शिका, बरोबर नाही? फोडायला शिका. आमची पोरं खूप चांगली म्हणतात ऑनलाईनची की शब्द फोडा आणि राज्य करा, असा आमच्या पोरांचा स्लोगन आहे ऑनलाईनच्या सगळ्या बॅचचा, ठीक आहे. कारण ते शब्द ते फोडतात आणि त्यांना खूप असं मॅजिक क्रिएट झाल्यासारखं वाटतं. आणि त्यांना मी तेच सांगतो की सायन्समध्ये मॅजिकच आहे आणि आपण सगळे मॅजिशियन आहोत, ठीक आहे. आणि हे जमलं पाहिजे फक्त. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा अर्थ कळायला लागतो ना तेव्हा तो विषय सुद्धा आवडायला लागतो, तेव्हा तो विषय सुद्धा आवडायला लागतो. आणि हीच गोष्ट प्रामुख्याने आपल्याला करायची, हीच गोष्ट प्रामुख्याने आपल्याला करायची की आपल्याला विषयामध्ये आवड निर्माण करून घ्यायची. कळालं? विषयामध्ये आवड तर निर्माण करायचीच आहे, पण आपण ज्यासाठी सगळं करतोय तो म्हणजे स्कोर. स्कोरिंग वाढलं पाहिजे, स्कोरिंग वाढलं पाहिजे, ठीक आहे. ते दोन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे लँग्वेजचा बॅरियर अजिबात मध्ये आणायचा नाही. आपला वर्षभर पुढच्या असा ऍटिट्यूड पाहिजे, ऍटलिस्ट किमान पुढचे 6 महिने तरी असा ऍटिट्यूड पाहिजे की माझ्यासमोर जे काही येईल ते मी सगळं आत्मसात करेन, भले ते किती अवघड असू दे. कधीतरी कळेलच ना, आज नाही कळलं, उद्या नाही कळलं, परवा नाही कळलं, तरी कळेलच. आणि स्पर्धा परीक्षा इथं कष्ट तर केलेच पाहिजेत. मग कष्ट कशाला म्हणतात? दिवस दिवस लायब्ररीत बसलेल्याला कष्ट म्हणत नाहीत. तुम्ही नवीन गोष्टी जेव्हा एक्सप्लोर करता, नवीन गोष्टी जेव्हा शिकून घेता आणि ती टेंडन्सी जेव्हा ठेवता नवीन गोष्टी शिकण्याची, त्यालाच कष्ट म्हणतात. दिवसभर लायब्ररीत बसलेल्याला कष्ट म्हणत नाहीत. कळतंय? तुमचा फक्त मार्ग चेंज करा विज्ञान शिकण्याचा.
कष्ट तर तुम्ही करताच आहे, फक्त काय करा, कष्ट जर चुकीच्या दिशेने गेले तर रिझल्ट येणार नाही. कष्ट फक्त योग्य दिशेने करा, रिझल्ट 100% येतो. आज पहिला दिवस आहे, पहिलं लेक्चर आहे सायन्सचं, म्हणून मी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. हे खरं आपण खरं करायचं. हे तुम्ही आम्ही मिळून ऑनलाईन बॅच मध्ये सगळ्यांनी मिळून करायचं, स्कोरिंग वाढला पाहिजे. ठीक आहे, ती जबाबदारी माझी आहे, पूर्ण जबाबदारी माझी. पुढचं बघा, दुसरा पॉईंट बघा. या दुसऱ्या पॉईंटकडे तुम्हाला तुमचं लक्ष गेलं का मला सांगा. विज्ञानामध्ये खरंच पैकीच्या पैकी गुण मिळतात का? याचं उत्तर तुम्ही मला द्या कमेंट बॉक्समध्ये. कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच मला उत्तर द्या, हसू नका फक्त. ठीक आहे, फक्त याचं उत्तर मला द्यायचं, येस ऑर नो. विज्ञानामध्ये खरंच पैकीच्या पैकी गुण मिळतात का? या प्रश्नाचं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मी नेहमी असं मुलांना सांगतो, मुद्दाम गमतीने सांगतो, की सगळेजण युट्यूब बघतात. मोबाईलचा आजकाल खूपच फॅड आहे. युट्यूब बघता तुम्ही सगळेजण, बरोबर? आणि युट्यूबमध्ये स्क्रोल करताना तुम्हाला एखादा व्हिडिओ दिसतो, असा मस्तपैकी असं थंबनेल लिहिलं असतं, ते डीपी म्हणतात ना त्याला, थंबनेल. मस्तपैकी अट्रॅक्टिव्ह हाय HD मध्ये ते डीपी असतं, की व्हिडिओ बघा आणि विज्ञानामध्ये पैकीच्या पैकी गुण, किंवा कोणत्याही विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण. मग ते थंबनेल बघूनच आपण उघडतो, है ना. 10 मिनिटाचा व्हिडिओ बघून जर पैकीच्या पैकी गुण मिळत कुणाला नकोय. आणि त्याने लिहिलेलं असतं की पैकीच्या पैकी गुण मिळवा. 10-15 मिनिटं तुम्ही व्हिडिओ बघता आणि तुम्हाला कळतं की हे तर तेच सांगत आहेत जे आपल्याला ऑलरेडी माहिती. आणि नवीन काय आहे त्यामध्ये? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहित जा, तुम्हाला पडले होते का? हा ना. मला खरं प्रॅक्टिकली सांगा, आपण सुरुवातीपासून प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी बघतोय, की खरंच विज्ञानामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात का बाळांनो? तर ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, ऑलमोस्ट. काहींना पडू शकतात, त्यांना मानाचा मुजरा, पण हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. म्हणजे आपण काय थिंकिंग केलं पाहिजे? आपण प्रॅक्टिकल थिंकिंग केलं पाहिजे. हवेतला गोळीबार नको आपल्याला, हवेतल्या गोष्टी नको. आपण प्रॅक्टिकली थिंकिंग केलं पाहिजे. जर राज्यसेवेला विज्ञानाचे 20 प्रश्न येत आहे, 20 प्रश्न येणार आहेत, तर आपला अप्रोच काय पाहिजे? आपला अप्रोच असा पाहिजे का नाही 20 पैकी 20 उडवतो. आपला अप्रोच काय पाहिजे? प्रॅक्टिकल अप्रोच पाहिजे. जर विज्ञानाचे राज्यसेवेला 20 प्रश्न येतात आहे, तर माझे 16-17 तरी बरोबर आले पाहिजेत. हा झाला प्रॅक्टिकल अप्रोच, आणि तेच आपण टार्गेट ठेवू. कोणतं टार्गेट ठेवायचं? की राज्यसेवेला 17+ आपले बरोबरच आले पाहिजे. हे आपलं टार्गेट आहे, आणि याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. हे मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. कारण का? ही गोष्ट आपण सगळ्यांनी मिळून करायची. काय मी एकटा शहाणा नाहीये, पण सगळे मिळून करूया. इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे 17. क्लिअर गोष्ट, इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंच. आज पहिलं लेक्चर आहे म्हणून तुम्हाला चढवत नाहीये, हे प्रॅक्टिकली प्रूव्हन आहे. तुम्ही कोणत्याही ऑनलाईनच्या ते तुम्हाला क्लिअर कट सांगतील. ते सर जे बोलतात ते करून दाखवतात की नाही. आपल्या पहिल्या बॅचची लोक यावर्षी राज्यसेवा मेन्सला होते. का मेन्सला होते? वेल प्रूव्हन आहे. ओके, कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक लेक्चरला आपण तेच डिस्कस करत असतो की स्कोरिंग कसा वाढवला जाऊ शकतो. इंच इंच लढायचं, म्हणजे काय, एक एक मार्क मिळवायचा, एक एक मार्काची स्ट्रॅटेजी आखायची आणि ती परिपूर्णत्वाच न्यायची. आणि व्हिडिओ सगळे बघायचे फक्त, बरं का. लेक्चर सगळे अटेंड करायचे. लेक्चरच पाहिले नाहीत म्हणतात 17 नाही आले बरोबर, असं नको. ठीक, व्हिडिओ लवकर सगळ्यांनी बघायचे. ठीक आहे, पुढं. ही गोष्ट क्लिअर झाली. आपलं टार्गेट काय पाहिजे? 17च्या आसपास पोहोचण्याचं टार्गेट पाहिजे. ओके, याचं उत्तर मी शेवट देतो तुम्हाला. अभ्यास कुठनं करायचा, याचं उत्तर आपण शेवट बघूया, की बाबा अभ्यास कुठनं करायचा. ओके, स्ट्रॅटेजी विषयी बोलतो मी तुम्हाला. आत्ताच बोललो बऱ्यापैकी की स्ट्रॅटेजी कशी पाहिजे ते. सुरुवात नेमकी कुठून करावी आणि अभ्यास कुठून करावा, या गोष्टी आपण शेवट बघूया, की काय वाचायचं. हा मुलांच्या मनामधला ज्वलंत प्रश्न असतो, हो की नाही बाळांनो? हा मुलांच्या मनामधला ज्वलंत प्रश्न असतो, की सांगा पटकन कुठून वाचू. आम्ही तर हे वाचतो, आम्ही तर ते वाचतो, पण त्यातनं कधीच काही येत नाही. असाही तुम्हाला अनुभव आला असेल, तुम्ही जे वाचता त्यातनं कधीच काही येत नाही, हो ना. सांगतो मी तुम्हाला काय वाचायचं, कुठून प्रश्न येतात तेही सांगतो, काळजी करून. वेटेज बघा आणि एकदा लिहून घ्या. वेटेज कसं कसं वेटेज आहे प्रत्येक याला ते एकदा पाहून घ्या. वेटेज बघा काय काय आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जर असेल तर 20 ते 22 प्रश्न असतात. आजकाल 20च येतात हे प्रश्न, पण हायएस्ट आहेत ना. याच्यामध्ये जर तुम्ही एन्व्हायरमेंट ऍड केला तर ते 25च्या अराउंड जातात प्रश्न. 25 क्वेश्चन एन्व्हायरमेंट जर ऍड केला तर 25 प्रश्न. नीट विचार करा, 100 पैकी प्रश्न 25 प्रश्न राज्यसेवेला तर विज्ञानाचेच येतात. ते म्हणजे हायएस्ट वेटेज कोणाचं आहे बाळांनो? राज्यसेवा प्रिलिमला विज्ञानाचं. माझा विषय म्हणून म्हणत नाही, ते तसंच आहे, तुम्ही चेक करू शकता.
तुम्ही चेक करू शकता हायएस्ट वेटेज कशाला आहे, सायन्सला आहे हायएस्ट वेटेज. मग मला सांगा, नीट ऐका, आता मी काय म्हणतो ते नीट ऐका. एक तर राज्यसेवा प्रिलिमचा विचार करा, राज्यसेवा प्रिलिमचा विचार करा. सगळ्यात अवघड विषय कोणता वाटतो मुलांना, विज्ञान. सगळ्यात जास्त हायएस्ट वेटेज कोणाला आहे, विज्ञान. मग आता माझं नीट ऐका वाक्य. जर सगळ्यात अवघड विषय मुलांना वाटतोय विज्ञान, हायएस्ट वेटेज आहे विज्ञानाला, तर आता मला सांगा, जर एखाद्याने आपण जसं म्हटलं की टार्गेट काय आपलं, टार्गेट काय आपलं 17, मुलांचा ऍव्हरेज कुठं असतो स्कोर 10 ते 12, 10 ते 11 हा ऍव्हरेज स्कोर आहे. आणि आपलं टार्गेट काय आहे मुलांना, 17 प्लस 17 प्लस. आता मला सांगा, आता नीट ऐका, कान देऊन नीट ऐका मी काय सांगतो. सगळ्यांना मुलांना विषय अवघड कोणता वाटतो, विज्ञान. हायएस्ट वेटेज राज्यसेवा प्रिलिमच्या याला कोणाचा आहे, विज्ञानाचा. आणि मुलांना अवघड सुद्धा विज्ञानच वाटतो. जर तुम्ही, आता मला सांगा, जर तुम्ही विज्ञानामध्ये जर लीड मिळवलं, मुलांना ऍव्हरेज पडतात एवढे, तुम्हाला पडले एवढे, तर मला खरं खरं सांगा, तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम पास होण्यापासून कुणीतरी थांबवू शकेल का? अजिबात कोणी थांबवत नाही. कारण मुलांचा ऍव्हरेज स्कोर आहे 10, 11, 12 विज्ञानामध्ये, तेवढे बरोबर येतात ते. ठीक आहे. आणि तुमचे जर बरोबर आले 16, 17, 18, तिचं लीड पडते बघा. एक प्रश्न 2 मार्काला आहे आणि सगळ्यात अवघड हेच वाटतंय मुलांना. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जर राज्यसेवा प्रिलिम पास व्हायचंय तर त्याचे सूत्र एकच आहे, याच्यामध्ये लीड. ज्याच्यामध्ये बाकी लोक लीड घेत नाहीत तिथं तुम्ही लीड घ्या, कारण ही आहे स्पर्धा परीक्षा. जर ते विज्ञानामध्ये लीड घेऊ शकत नाहीत बाकीची मुलं, तर तुम्ही तिथं लीड घ्या. जर ते करंट अफेअर मध्ये लीड घेऊ नाही शकत, तर तुम्ही तिथं लीड घ्या. राज्यसेवा प्रिलिम पास होण्याचा सोपा मार्ग, तुम्ही मेन्सला पोहोचताय. आणि हेच नेमकं आमच्या ऑनलाईनच्या मुलांनी केलं, लगेच मेन्सला पोहोच पहिल्याच अटेम्प्टला. काय काय जणांचा तर मेन्सला सुद्धा एवढा चांगला स्कोर आहे ना, या वर्षी कदाचित पोस्ट सुद्धा त्यांना मिळून. कारण का, हे सूत्र त्यांनी पहिल्यांदा शिकलं होतं. जर तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम पास करायची तर सगळ्यात अवघड विषय शोधा कोणता, विज्ञान. मुलांचा स्कोर कशामध्ये होत नाही, विज्ञान. पण त्याच विषयात जर तुम्ही लीड घेतलं तर राज्यसेवा प्रिलिम पास होण्यापासून तुम्हाला कोणीच अडवत नाहीये, हे वाक्य लक्षातच ठेवा. त्यामुळे स्कोर करायचा इथं. फक्त नवीन मुलं जे चूक करतात ते तुम्ही करायचं नाही. लँग्वेजचा बॅरियर नको आणि रट्टा मारल्यासारखा विज्ञान अजिबात करायचं नाही. टेक्निकल विषय आहे, अभ्यास सुद्धा टेक्निकलच झाला पाहिजे. म्हणजे शब्द आणि कन्सेप्ट याच्यावरतीच भर द्यायचा, पाठांतर धडे वाचण्याचा प्रकार करायचा नाही. लक्षात राहतंय एवढं फक्त. आणि गडबड नाही करायची. नवीन मुलांच्या मनात एवढी गडबड असते ना त्यांच्या डोक्यापाठीमागे, त्यांना एका रात्रीत कलेक्टर व्हायचं असतं. काय नवीन, ही प्रोसेस आहे आणि त्या सगळ्यांना प्रोसेस बनवून जायचं. व्यवस्थित स्वतःला वेळ द्यायचा. 6 महिने, 8 महिने, 10 महिने व्यवस्थित विषय समजून घ्यायचा. त्यानंतरच परीक्षेला उतरायचं. तेव्हा जास्त इफेक्टिव्ह होतं. गडबड केली तर काहीच हातात नाही लागणार. ही सुद्धा गोष्ट लक्षात. ठीक आहे. राज्यसेवेचं वेटेज कळालं. राज्यसेवेला वेटेज किती आहे, 20 ते 22 प्रश्न येतात. कसं वेटेज आहे ते सुद्धा आपण बघूया. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, 17 प्लसचं टार्गेट असलं पाहिजे. सगळ्यांनी वही 17. ओके. नंतर जर तुम्ही कंबाईनची परीक्षा देणार असाल, तुम्ही आताही बघितलं असेल की 15 प्रश्न, एक प्रश्न 1 मार्क्सला असतो. त्यामुळे इथं किती मार्क झाले, 15 मार्क झाले. राज्यसेवेला जर 20 प्रश्न येतात, एक प्रश्न आहे तुमचा 2 मार्क्सला, किती झाले तुमचे 40 मार्क्स झाले राज्यसेवे विज्ञानात. 40 मार्क कळांनो स्कोर घ्यायचा आहे. ठीक आहे. ह्या असल्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे की अख्खा महाराष्ट्र कुठे मागे पडतोय, आपण कुठे पुढे जायचं. ह्या गोष्टी कळाव्याच लागतात. अंधानुकरण नको. कळलं. पुढे बघा. वेटेज लिहून घेतलं का सगळ्यांनी, लिहून घ्या. हे सगळं वेटेज माहितच पाहिजे तुम्हाला सुरुवात करायच्या अगोदर. आता बघा, मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित नीट बघून घ्या की डिस्ट्रीब्युशन कसं आहे. पीवायक्यू ज्याला आपण म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कसे कसे आलेत बघा. मी 18, 19, 20 लिहिलंय. 21 आणि 22 पण सेमच आहे. ठीक आहे. 18ला बघा, जीवशास्त्र म्हणजे काय. जीवशास्त्राला काय म्हणतो आपण, बायोलॉजी. काय म्हणतो याला आपण, बायोलॉजी. रसायनशास्त्र म्हणजे काय, केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणायचं नाही, केमिस्ट्री. भौतिकशास्त्र, फिजिक्स. आणि अगोदर टेक्नॉलॉजीवरती प्रश्न यायचे जे आजकाल दिसत नाहीत, आले तर लक्षात असावं. सांगतो ते काय आहे ते बघा. सगळीकडे बघा, कोणताही क्वेश्चन पेपर काढून बघा, बायोलॉजीचे 9 प्रश्न फिक्स आहेत. 9 प्रश्न फिक्स आहेत. केमिस्ट्री बघा, 5 ते 7 या दरम्यान प्रश्न विचारलेत. मग आपण याला काय म्हणू की बाबा 6 प्रश्न येतात सरासरी असं म्हणू.
6 प्रश्न येतात सरासरी असं आपण म्हणूया. ओके. आणि फिजिक्स आहे बघा, कधी 5 आहेत कधी 3 आहेत, म्हणजे हे फिक्स नाहीये. याची सरासरी पकडूया की बाबा 5 प्रश्न. ठीक आहे, अशी ही सरासरी आपण काढूया आणि असे हे 20 प्रश्न येतात असं समजूया. इकडे तिकडं म्हणजे हे चेंज होऊ शकतात. केमिस्ट्री, फिजिक्स हे प्रश्न इकडे तिकडे चेंज होऊ शकतात, पण हे अशा बऱ्यापैकी डिस्ट्रीब्यूट राहतात. मग आता याच्याकडे बघून नीट मला सांगा, हे लिहून सुद्धा घ्या बरं का मित्रांनो, लिहून सुद्धा घ्या. आता याच्याकडे बघून मला सांगा एकच गोष्ट, की हायेस्ट वेटेज कशाला आहे याच्यामध्ये? हायेस्ट वेटेज कशाला आहे बाळांनो, सांगा बघू. हायेस्ट वेटेज कशामध्ये याला? ऑफकोर्स आहे बायोलॉजी, जीवशास्त्राला, आणि त्यानंतर केमिस्ट्री, त्यानंतर फिजिक्स. आता बघा, मी काही गोष्टी सांगतो त्या तुम्हाला सुद्धा लगेच पटतील, लगेच पटतील तुम्हाला सुद्धा. नीट लक्ष द्या. हे लिहून घेतलं का बघा एकदा तुम्ही? मुलांना जेव्हा आपण म्हणतो की बाबा सायन्सचा अभ्यास चालू करा, मुलं कशापासून चालू करतात मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी जर आता मुलांना म्हणलं मुलांना जावा विज्ञानाचा अभ्यास चालू करा, मुलं कशापासून अभ्यास चालू करतात तुम्ही मला सांगा. बायोलॉजी घेतात, केमिस्ट्री घेतात का फिजिक्स घेतात? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. कशापासून अभ्यास चालू करतात तुम्ही सांगा मला. कुठून चालू करतात अभ्यास? कुठून चालू करतात? बायोलॉजी, केमिस्ट्री का फिजिक्स? कुठून चालू करतात? कुठून चालू करतात बरं? हा, सगळ्यांनी बरोबर ओळखले. जे केमिस्ट्री फिजिक्स म्हणतात ते खोटं बोलतात आहे बरं. काही लोक करतही असतील असं नाही. मुलं इथून चालू करतात. हे जरा वाचायला बरं असतं ना. प्ले स्कोर येऊ ना, पण वाचायला जरासं बरं असतं. मी तुम्हाला खरं सांगू का, मॅक्झिमम मुलं मॅक्झिमम इथूनच चालू करतात आणि इथूनच संपवतात. बायोलॉजी चालू करतात आणि बायोलॉजीच संपवतात. इकडं जातच नाहीत. केमिस्ट्री जातच नाहीत. फिजिक्सचं तर नावच काढत नाहीत, नकोच म्हणतात ते. त्याचं आपलं करायचे तेवढे चॅप्टर करतात बास. कळतच, मुलं म्हणतात कळतच नाही ते आम्हाला. ते जरा वाचून तरी कळतं, रक्त इकडनं तिकडे गेलं, पुढचं कळतच नाही. केमिस्ट्री नकोच म्हणतात, फिजिक्सचं तर नावच काढू नका म्हणतात. पण मी सांगू का बाळांनो, फिजिक्स मध्ये राज्यसेवा प्रिलिमला स्कोर करणं सगळ्यात सोपं आहे. आता तुम्ही म्हणा आता सर खोटं बोलायला लागले बरं का, मगासपासून ग्राउंड रियालिटी म्हणत होते, आता खोटं बोलायला लागले. हे सुद्धा खरंच आहे. कसं ते सांगतो तुम्हाला, नीट बघा बरं का, कसं ते सांगतो. मी आता बोलतो फिजिक्स बद्दल, भौतिकशास्त्र. नीट ऐका. 4 जूनला परत पेपर आहे, मला कळेल. नीट बघा मी काय सांगतो. फिजिक्स जो आहे ना, आपल्याला सरासरी 5 प्रश्न याच्यावरती येणार, सरासरी कमी जास्त होऊ शकतात. यातले 4 न्यूमरिकलच येणार आहेत. काय म्हणलं मी, जर 5 प्रश्न याच्यावरती येणार आहेत तर यातले 4 जे आहेत ते न्यूमरिकल्सच येणार आहेत. 4 न्यूमरिकल्सच येणार. आता तुम्ही न्यूमरिकल असं नाही, न्यूमरिकल असं आहे बघा. जेव्हा कॉलेजला आम्ही होतो सायन्सला, तेव्हा हे सगळ्यात अवघड वाटायचं. एमपीएससी आल्यानंतर सोपं वाटायला लागलं. का? पण ह्यात खरंच खूप सोपे प्रश्न विचार. खरंच सांगतोय बरं का, उगाच तुम्हाला झाडावरती नाही चढवते. खरंच सांगतो. का ते सांगतो तुम्हाला. तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर आता तुमच्या समोर ठेवून बघा किंवा लेक्चर झाल्यानंतर बघा आणि फिजिक्स काढा, मागच्या वर्षीचा काढा, काही प्रॉब्लेम. मागच्या वर्षीचा काढा. त्यामध्ये तुम्हाला 5 जर प्रश्न विचारले तर 4 न्यूमरिकल्सच दिसतील. बरोबर आहे. समजा हा 5 प्रश्न आहे, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला, 10 मार्काचा फिजिक्स आहे असं समजून घ्या. 4 तर न्यूमरिकल्सच येणार त्याच्यामध्ये. आणि क्वेश्चन पेपर काढून बघा. मी जे सांगतो ते खरं की नाही बघा. सगळं ग्राउंड रियालिटी होती. विश्लेषण सगळं करून तुमच्या समोर आलेलं आहे. मी नेहमी मुलांना म्हणतो, हे जे न्यूमरिकल्स आहेत ना, ते एवढे सोपे असतात, की फक्त काय करायचं, एक फॉर्म्युला आहे. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आणि उत्तर काढायचं. बघा, तुम्ही पेपर काढून बघा. असं अजिबात होत नाही. नीट लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या. कामाची गोष्ट आहे. नीट लक्ष द्या. असं अजिबात होत नाही, की एक फॉर्म्युला आहे, त्यात व्हॅल्यू पुट करा, त्यातून काहीतरी उत्तर येईल, ते दुसऱ्या फॉर्म्युल्यात टाका, मग त्यातनं काहीतरी उत्तर येईल, मग ते तिसऱ्या फॉर्म्युल्यात टाका, मग उत्तर येईल तुमचं, मग ते कन्व्हर्जन करत बसा. असं अजिबात होत नाही इथं. कोणताही क्वेश्चन पेपर काढून बघा, असं अजिबात होत नाही. इथं काय होतं आपल्याला एमपीएससी मध्ये, राज्यसेवेत एक फॉर्म्युला आहे, त्यामध्ये व्हॅल्यू टाका, उत्तर काढा आणि गोल करा. एवढं सोपं आहे. तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा. फक्त नेसेसरी काय आहे, की आपल्याला फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी मुलांना असं गमतीने नेहमी म्हणतो, की जर तुम्हाला तिथे गेल्यावर काहीच आठवलं नाही फिजिक्सच्या न्यूमरिकल मधलं, तर कशाचा तरी गुणाकार करून टाका, कशाने तरी कशाचा भागाकार करून टाका, उत्तर येऊनच जातं. बघा, मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर काढून बघा. 2 प्रश्न तर असे सुटतील, एकात नुसता गुणाकार करायचा होता, एकात नुसता भाग लावायचा होता. बघा सुटतात का नाही, नंतर मला सांगा. एवढे ते सोपी गोष्ट आहे. म्हणजे फिजिक्स मध्ये मी नेहमी असं म्हणतो, की आपण इथे टार्गेट ठेवायचं, मिशन 10
मिशन 10 काय आहे की फिजिक्समध्ये 10च्या 10 मार्क आपण उडवलेच पाहिजे, ते घेतलेच पाहिजे. कारण का 5 जर प्रश्न 10 मार्काला तर 4 तर न्यूमरिकल्सच आहेत आणि ते एवढे सोपे असतात की ते तुम्ही आरामात सोडवू शकता. फक्त अगोदरच आपण भीती खूप घेतो, न्यूमरिकल काही नसतं. फक्त प्री रिक्विसाइट काय आहे, गरज काय आहे की फॉर्म्युला माहित असला पाहिजे. काय माहित असला पाहिजे? फॉर्म्युला माहित असला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल तरी सुद्धा सर न्यूमरिकल जर अवघड वाटत असेल तर इथे बघा, फिजिक्स आहेत ना टॉपिकच खूप छोटे आहेत, कमी आहेत. छोटे आहेत म्हणण्यापेक्षा कमी आहेत, करण्यासारखे खूपच कमी आहेत. सांगणार आहे मी तुम्हाला, लिस्ट पण देणार आहे टॉपिकची. ते टॉपिक मुळातच खूप कमी आहे. आणि प्रत्येक जेव्हा तुम्ही कन्सेप्ट शिकाल, आता इथनं पुढे जेव्हा लेक्चर होतील तुमचे, प्रत्येक जेव्हा तुम्ही एखादी कन्सेप्ट शिकाल तेव्हा त्याकडे साशंकतेने बघायचं, शंकेच्या नजरेतनं बघायचं. कोणती शंका घ्यायची त्याच्यावरती, जेव्हा तुम्ही एखादी कन्सेप्ट शिकताय त्यात सारखं डोकवून बघायचं की ह्यातनं काही न्यूमरिकल निघू शकतं का, एवढं फक्त तुम्ही करायचं की याच्यातून काही न्यूमरिकल निघू शकतं का, एवढं फक्त त्यातनं डोकून बघितलं की 10 मार्क जातच नसतात. कितीतरी मुलांनी मिळवलेत, कितीतरी मुलांनी आपल्या मिळवले. कारण का तेवढी प्रॅक्टिस आपण करून घेतो. प्रत्येक ना प्रत्येक न्यूमरिकल सोडून घेतो, मार्क ह्यात जातच नसतात. मला फुल गॅरंटी असते की फिजिक्स मध्ये तुम्हाला 10 मार्क मिळून जातात. आणि फिजिक्स मध्ये जेव्हा 10 मार्क मिळतात, हा ओव्हरऑल स्कोर वाढून जातो तुमचा. सायन्स मधला ओव्हरऑल स्कोर वाढून जातो. त्याने काय होतं, तुमची प्रिलिम पास होण्यासाठी मदत होते. ही पूर्ण प्रॅक्टिस आपण करून घेतो, पूर्ण प्रॅक्टिस करून घेतो. लक्ष, काही गरज नाही, पूर्ण जबाबदारी माझी आहे. पूर्ण प्रॅक्टिस आपण याची न्यूमरिकल शिकू. पुढची गोष्ट केमिस्ट्री. हा मुलांना हार्डेस्ट, ऍक्च्युली हार्डेस्ट. कारण का व्हरायटी ऑफ क्वेश्चन, तरी सुद्धा तुम्हाला फिक्स सांगतो की कोणकोणत्या चॅप्टर मधून. आता पुढे आपण तेच बघणार, चॅप्टर कोणते. तुमच्या महत्वाचा ज्वलंत प्रश्न की सर महत्वाचे चॅप्टर सांगा कोणते करायचे ते. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळालं? आता मी तुम्हाला चॅप्टर सांगतो वन बाय वन काय करायचं ते. बघा, लिहून घ्या. कोणता विषय आहे? बायोलॉजी. बायोलॉजी चॅप्टरची नावं लिहून घ्या. बायो आहे, जीवशास्त्र. हे तुम्हाला काही महत्वाचे चॅप्टर दिलेत, फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहित असावं की हे किती महत्वाचे. ओके, बायोचे आहेत बरं का हे चॅप्टर. सजीवांचे वर्गीकरण काय म्हणायचं याला? बायोलॉजिकल. बायोलॉजिकल ओके, वनस्पती, प्लांट किंगडम करा. हे खूपच महत्वाचे चॅप्टर आहे जे तुम्ही केलेच पाहिजे. प्राणी जीवन आहे, पेशी आहेत तुमच्या, सेल्स, रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी, दोन्ही लँग्वेज मधनं आपण शिकायचं बरं का. दोन्ही लँग्वेज मधनं शिकायचं, मराठी सुद्धा आणि इंग्लिश सुद्धा. मराठींनी वरडायचं नाही इंग्लिश इंग्लिश, इंग्लिशवाल्यांनी वरडायचं नाही मराठी मराठी. लक्षात ठेवा, ते दोन्ही मधून शिकायचं. हे श्वसन तुमचं रिस्पिरेशन, ठीक आहे. हे तुमची एक्सपिरियन्स, नर्वस सिस्टम, स्केलेटन सिस्टम नाही केले तरी रोग आहे तुमचे, डिसीज. ठीक आहे. आता माझं वाक्य नीट आहे का, हे जर तुम्ही लिहून घेतलं असेल तर आता नीट लक्ष द्या. हा तुमच्या अभ्यासाचा क्रम पण हाच असला पाहिजे. कुठल्या पुस्तकात काहीतरी वेगळ्या चॅप्टर पासून सुरुवात केली म्हणून तुम्ही त्या वेगळ्या चॅप्टरकडे जाऊ नका. सायंटिफिकली नीट बघा. पहिल्यांदा तुम्हाला सजीव म्हणजे काय कळायला पाहिजे, सजीवांचं वर्गीकरण माहित पाहिजे, तो चॅप्टर पहिलाच असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही प्लांट बद्दल अभ्यास केला पाहिजे, स्वतःच्या अॅनिमल बद्दल अभ्यास केला पाहिजे तुम्ही. त्यानंतर पेशी, ज्यांच्यापासून आपण बनलेलो आहोत, ज्यांच्यापासून आपण बनलेलो आहोत त्या पेशींपासून तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तो चॅप्टर घेतला पाहिजे. आणि त्यानंतर या सगळ्या सिस्टीम्स तुमच्या आल्या पाहिजे. त्यानंतर या सगळ्या सिस्टीम्स आल्या पाहिजे, नंतर लास्ट डिसीजचा अभ्यास केला पाहिजे. हाच अभ्यासाचा क्रम पाहिजे, हाच अभ्यासाचा क्रम पाहिजे. तर ठीक आहे, प्युअर शॉर्ट हा क्रम पाहिजे. आता लक्षात घ्या, हा जो हे सुरुवातीचे 3 चॅप्टर खूपच बेसिक आहेत आणि याच्यावरतीच भरमसाठ प्रश्न आहेत. आपण हे सोडून बाकीचं करत बसतो. कारण हा जो पहिला चॅप्टर आहे ना, नावं खूप किचकट आहे त्याच्यामध्ये, मुलं तर सोडूनच देतात, कुठं तर शिकवलंच जात नाही. आपण इथंच फोकस करायचं, हा स्कोरिंगचा आहे.
आणि आयोग प्रश्न नेमकं इथंच विचारतो, तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर काढून बघा. आता कंबाईन झालेला काढून बघा, प्रश्न विचारतात की नाही बघा. या बायोलॉजिकल क्लासिफिकेशन वरती 2 प्रश्न तरी आरामात विचारले जातात. प्लांट किंगडम वरती एक तरी येतो. आता 2 आले ते प्रश्न कंबाईनला, एक येतो प्रश्न. अॅनिमल किंगडम खूप मोठा चॅप्टर आहे, 2 ते 3 प्रश्न याच्यावरती येतात अॅनिमल किंगडम वरती. पेशींवरती एखादा प्रश्न येतो, या वर्षी सुद्धा आला होता. आणि या सगळ्या सिस्टीम मिळून 2 ते 3 प्रश्न येतात. डिसीज वरती एखादा दुसरा प्रश्न येतो पण तो येतोच. ठीक आहे, असंही 9 मार्काचं वेटेज आहे. असंही 9 मार्काचं वेटेज आहे. हे तुम्हाला कळालंच पाहिजे. या सिस्टीम वरती कधी येतो, कधी येत नाही. या वर्षी नर्वस सिस्टीम वरती प्रश्न आला होता. पुढे गेला नर्वस सिस्टीम, चेतासंस्था, नर्वस सिस्टीम वरती प्रश्न येतो प्रश्न. आणि हेच डिस्ट्रीब्युशन आहे जे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि अभ्यास बाळांनो ह्या सिक्वेन्सने करायचा, इकडे तिकडे करायचं नाही. बायोलॉजीला हायेस्ट वेटेज आहे, तो तुम्हाला खूप सारे मार्क मिळवून देऊ शकतो. आणि हाच तुमचे खूप सारे मार्क काटू पण शकतो, कारण खूप सारं वेटेज आहे याला, खूप सारं वेटेज आहे याला. आणि हा विषयच खूप वास्ट आहे. आणि आपण कसंही करतो, एकदा हा चॅप्टर वाचणार, एकदा तो चॅप्टर वाचणार, एकदा ते वाचून येणार, एकदा ते वाचून येणार. ह्या सिक्वेन्स फॉलो केला पाहिजे तुम्ही अभ्यासाचा. सायन्स, बायोलॉजी क्लिअर आहे. पुढं लिहून घेतलं. आता पुढचं लिहा. कोणता आहे? फिजिक्स. फिजिक्स लाईट म्हणजे लिहून घ्या सगळ्यांनी. प्रकाश, साऊंड, विद्युतधारा, करंट, इलेक्ट्रिसिटी, करंट, ग्रॅव्हिटेशन, फोर्स अँड एनर्जी. त्यातले पहिले 3 चॅप्टर्स आहेत ना बाळांनो, हे पहिले 3 चॅप्टर ते खूपच महत्वाचे, खूपच अगदी महत्वाचे. पहिले 3 चॅप्टर हे लक्षातच ठेवायचे. मी तुम्हाला काय म्हणलं, कारण फिजिक्सला तुम्ही 10चे 10 मार्क्स मिळवू शकता, असं मी काय म्हणलं, ह्याचं आता कारण तुम्हाला सांगतो. हे जर तुम्ही लिहून घेतलंय तर माझं पहिल्यांदा ऐका, त्यानंतर लिहून घ्या ज्यांचं राहिलेलं लिहायचं. मी तुम्हाला असं का म्हणलं, खूप जबाबदारीने मी वाक्य बोललो की तुम्ही फिजिक्समध्ये 10चे 10 मार्क घेऊ शकता. जरी तुम्हाला फिजिक्स येत नसेल, जरी तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे नसाल, तरी तुम्ही 10चे 10 मार्क घेऊ शकता. का असं म्हणलं? पहिली गोष्ट की याच्यामध्ये न्यूमरिकल्स येतात. दुसरी गोष्ट ते न्यूमरिकल खूपच सोपे असतात, कारण ते एकच फॉर्म्युला असतो, त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचे तर उत्तर काढायचे. नाही आलं तर भाग लावा किंवा गुणाकार करा, उत्तर येतच येतं. 2 गोष्टी, कारण का न्यूमरिकल्स येतात आणि ते न्यूमरिकल्स खूपच सोपे असतात. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळे मी म्हणत होतो की तुम्ही फिजिक्सला आउट ऑफ मार्क घेऊ शकतात, की फिजिक्समध्ये आयोग जे ज्या चॅप्टर मधून प्रश्न विचारतात ते चॅप्टरच कमी आहे. 3च चॅप्टर तुम्हाला करायचे, 3च महत्वाचे चॅप्टर करायचे आणि सगळे मार्क घेऊन जायचे. कोणते 3 चॅप्टर आहेत? साऊंड, जे ध्वनी, प्रकाश म्हणजे लाईट, आणि तिसरा विद्युतधारा, करंट, इलेक्ट्रिसिटी. बस त्याच्यावरती एकदम मेजर फोकस करायचा. तुम्ही कोणताही आयोगाचा क्वेश्चन पेपर काढून बघा. मार्क्स जर पडत नसेल तर तुम्ही कोणताही आयोगाचा क्वेश्चन पेपर काढून बघा, याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न दिसतो. आत्ता कंबाईनचा काढून बघा. मी काही आत्ता नाही स्लाइड बनवली, वर्षानुवर्षे वापरतोय मी, कारण आयोगाचाच पॅटर्न येतो. बरोबर की नाही? तुम्ही जुन्या मुलांना विचारू, आयोग साऊंड वरती प्रश्न विचारला होता की नाही बघा. आता लाईट वरती प्रश्न विचारतं बघा, विचारला होता की नाही. करंट इलेक्ट्रिसिटी वरती प्रश्न विचारला होता की नाही बघा. न्यूमरिकल सुद्धा याच्यातूनच विचारणार आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करता, साऊंड या चॅप्टरकडे असं बघायचं की यातनं काय न्यूमरिकल येऊ शकतं बाबा, ते नेमकं पेपरला पडतं. त्याला म्हणतात स्मार्ट स्टडी. काय म्हणतात त्याला? स्मार्ट स्टडी. हे तुम्हाला कळायलाच पाहिजे. त्यामुळे मी म्हणतो तुम्ही थोडेसे एफर्ट्स लावले, एकदम मिनिमम एफर्ट्स जरी लावले, लेक्चर व्यवस्थित केले, न्यूमरिकलची प्रॅक्टिस केली ट्रिमेंडस, तर हे मार्क कुठंच गेले नाहीत, हे आपल्या पॉकेटमध्येच असणार. त्यामुळे मी म्हणतो मिशन 10, जेव्हा फिजिक्सचे लेक्चर चालू होतात आपण काय म्हणतो? मिशन 10, की फिजिक्समध्ये 10चे 10 मार्क मिळालेच पाहिजेत. आणि जेव्हा तुमचे फिजिक्समध्ये 10चे 10 मार्क पडतात, सगळे मार्क तुम्ही फेच करता, तेव्हा सायन्सचा ओव्हरऑल स्कोर खूप वाढतो. आणि जेव्हा सायन्सचा स्कोर खूप वाढतो, राज्यसेवा प्रिलिम तुम्ही 100% पास होता. वचन आहे. बस पहिल्या दिवशी खोटं बोलायचं म्हणून खोटं बोलत नाही, सगळं रिअलिस्टिक. तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा आता लेक्चर. मी जे सांगितलं तसंच आहे की नाही, एकदा क्वेश्चन पेपरमध्ये मला कळून. ठीक आहे, पण बाकीचे हे सुद्धा चॅप्टर्स करायचे. अजून एक आहे
हीट अँड टेम्परेचर तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यावरती आजकाल प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा सुद्धा लिहा, हीट अँड टेम्परेचर. हा चॅप्टर सुद्धा तुम्हाला करण्याचं आहे. ठीक आहे, कळाली ही गोष्ट. आता कोणता राहिला, लिहिलं का आहे? पॉज करून नंतर सुद्धा लिहू शकतात. हे बघा कोणता आहे, केमिस्ट्री. लिहून घ्या एकदा, केमिस्ट्री चॅप्टर्स लिहून घ्या. केमिस्ट्रीचे चॅप्टर्स लिहून घ्या. लिहिले बघा. केमिस्ट्री बरेच जणांना कळत नाही की अभ्यास कसा करायचा. मी सांगतो, थोडक्यात सांगतो तुम्हाला काय आहे ते बघा. अणूची संरचना, ॲटॉमिक स्ट्रक्चर करायचं. लिहून घ्या सगळ्यांनी, ॲटॉमिक स्ट्रक्चर करा. आवर्त सार, पिरियॉडिक टेबल करायचं. मूलद्रव्य, एलिमेंट, मेटल्स, त्यांचा अभ्यास करा. रिएक्शन्स, रेडिओ ऍक्टिव्हिटी, रेडिओ ऍक्टिव्हिटी. यातले पहिले जे 2 चॅप्टर्स आहेत, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. याला IMP करू, याच्यावरतीच प्रश्न येतो. पेपर झाल्यानंतर मला सांगा आले होते की नाही. तर राज्यसेवेचा पेपर आहे 4 जूनला. ॲटॉमिक स्ट्रक्चर व्यवस्थित करायचा, व्यवस्थित, आणि पिरियॉडिक टेबल एकदम छान करायचा अभ्यास, एकदम छान या गोष्टी. हे तुम्हाला जमलंच पाहिजे, हे तुम्हाला जमलंच पाहिजे. आता आपण सगळ्याच बघितलं की बायोलॉजीमध्ये स्कोरिंग कसं करायचं आहे, चॅप्टर्स कोणते महत्वाचे आहेत आणि ते कोणत्या सिक्वेन्सने झाले पाहिजे हे तुम्हाला सांगितलं. बायोलॉजीमध्ये सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे, ही गोष्ट लक्षातच ठेवा. बायोलॉजीमध्ये सिक्वेन्स खूपच महत्वाचा. दुसरी गोष्ट, केमिस्ट्रीचे चॅप्टर्स तुम्हाला सांगितले कोणकोणते महत्वाचे, 2 विसरायचे नाही. हे 2 केल्याशिवाय जायचंच नाही पेपर. तिसरी गोष्ट, फिजिक्सला मिशन 10 आहे. 10 पैकी 10 मार्क्स आपल्याला फिजिक्समध्ये उडवायचे आहेत. न्यूमेरिकल वरती राज्यसेवा, प्रॉपर राज्यसेवा करणाऱ्यांनी न्यूमेरिकल वरती लक्ष द्यायचं. ठीक आहे, या काही गोष्टी. आता अभ्यास कुठून करायचा, खूपच महत्वाचा प्रश्न, की वाचायचंय. खूप जण हा प्रश्न खूपच कॉमन असतो आणि मला तर खूप त्याबद्दल वाचायचं. हे वाचून झालं, ते वाचून झालं, स्कोर इम्प्रूव्ह होईना. हे पण वाचलं, ते पण वाचलं तरी स्कोर इम्प्रूव्ह होईना. करू काय? सोपं उत्तर आहे याचं, आणि ज्याच्यातून प्रश्न येतात तेच तुम्हाला सांगतो. काय वाचायचे, स्टेट बोर्ड किंवा NCERT. आता तुम्ही मला, हे तर आम्ही खूप वेळा वाचले तरी स्कोर येत नाही. ऐका मी काय सांगतोय, वाचायची सुद्धा पद्धत असते. नीट ऐका. तुम्ही स्टेट बोर्ड आणि NCERT वाचलेच नाहीत, मला माहिती. नीट वाचत नाही ते. स्टेट बोर्डच वाचायचे. तुम्ही आत्ताही बघा, कंबाईनचे सगळेजण म्हणतायत की खूप अवघड होतं, अवघड होतं. सगळे स्टेट बोर्ड बंद आहे. 15 पैकी 12 प्रश्न तर मी तुम्हाला दाखवेन असे ओळच्या ओळ की स्टेट बोर्ड बंद आहे. स्टेट बोर्ड मधनच येतो. आपण काय करतो, कुठल्या तरी सिनियरच्या गुरुच्या मागे लागतो आणि काहीतरी मार्केटमधलं पुस्तक घेतो, सत्यानाश करतो. मार्केटमधली पुस्तक ही मार्केटमधलीच असतात. हे आपल्याला MPSCला कधीच काम. वाचायला छान वाटू शकतात, दिसायला छान वाटू शकतात, स्कोरिंग होत. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्ट लक्षात. वाचायचे काय, ओरिजिनल कंटेंट आहे ना आपल्याकडे, ऑथेंटिक, स्टेट बोर्ड किंवा NCERT, तिथे लक्ष द्या ना तुम्ही. तुम्ही शॉर्टकटच्या मागे लागताय. स्टेट बोर्ड आणि NCERT वाचा. त्यांना 6वी ते 10वी शक्य आहे, किंवा ज्यांचा सायन्स बऱ्यापैकी आहे बॅकअप, त्यांनी 8वी 9वी 10वी हे तर नक्कीच करायचे. स्टेट किंवा NCERT 8वी 9वी 10वी, 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड किंवा NCERT. फक्त जी चूक अख्खा महाराष्ट्र करतो ते तुम्ही करू नका. वाचायचं कसं ते नीट ऐका. वाचायचं कसं ते नीट ऐका. मुलं काय करतात माहितीये का, 8वी संपवली, 9वी संपवली, 10वी संपवली, झाले स्टेट बोर्ड वाचून. आता स्टेट बोर्ड वाचले, आता काय करू. असं नसतं स्टेट बोर्ड किंवा NCERT वाचायची. स्टेट बोर्ड किंवा NCERT यांची रचना कशी केलेली असते मला सांगा बाळांनो. की 6वीला सोपं, 7वीला अजून थोडंसं अवघड, 8वीला अवघड, 9वीला अजून अवघड, 10वीला त्यापेक्षा अवघड, बरोबर ना. अशी उतरण असते त्यांची चढत्या क्रमाने. कारण का, मुलांच्या मेंदूचा विकास तसा होत असतो. आणि आपण काय करतो, 7वी वाचली, 8वी वाचली, तसं नाही. आपल्याला वाचायचे चॅप्टर वाईज, इयत्ता वाईज वाचायचं नाही, इयत्तेप्रमाणे वाचायचं नाही. आपल्याला प्रकरणाप्रमाणे वाचायचे, चॅप्टर प्रमाणे वाचायचं. म्हणजे आता करायचं काय ते बघा. चॅप्टरची सगळी लिस्ट दिली मी तुम्हाला, तर हे इंडेक्स लिहायचे. पहिल्यांदा पहिली गोष्ट काय करणार आहे तुम्ही,
ही इंडेक्स लिहून घ्यायची पहिल्यांदा पहिल्या पानावरती. सायन्सला सेपरेट वही घालायची, सायन्सला एक सेपरेट वही घालायची आणि पहिल्या पानावरती हे जे सगळे चॅप्टर्स दिलेत ते सगळे 1 बाय 1 एका खाली एक लिहायचे. मस्तपैकी कॉलम आखायचे आणि ते लिहायचं. समजा पहिला चॅप्टर होता तिकडं आपला सजीवांचं वर्गीकरण. तो तुम्हाला कदाचित 7वी मध्ये सापडेल आणि 9वी मध्ये सापडेल. म्हणजे तिथं कसं असतं की 7वी मध्ये थोडंसं सोपा पार्ट, 9वी मध्ये थोडासा ऍडव्हान्स पार्ट. मग पहिल्यांदा 7वी मधला वाचायचा, त्यानंतर 9वी मधला वाचायचा. असे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचायचे. समजा श्वसन आहे. श्वसन समजा 6वी मध्ये असेल, 8वी मध्ये असेल, 10वी मध्ये असेल. श्वसन हा चॅप्टर 6वी मध्ये असेल, 8वी मध्ये असेल, 10वी मध्ये असेल समजा. तर पहिल्यांदा 6वी मधला वाचा, मग 8वी मधला वाचा, मग 10वी मधला वाचा. समजा ध्वनी हा चॅप्टर 7वी मध्ये असेल आणि 10वी मध्ये असेल, तर पहिल्यांदा 7वी मधला वाचा, मग 10वी मधला वाचा. म्हणजे आपल्याला वाचायचंय कसं, इयत्ता वाईज नाही वाचायचं, आपल्याला चॅप्टर वाईज वाचायचंय, तेव्हा ते इफेक्टिव्ह ठरतं. बरोबर नाही? समजलं? तेव्हा ते इफेक्टिव्ह करतं. आता तुम्हाला होमवर्क काय, तुम्ही करायचं काय, पहिल्यांदा इंडेक्स टाका, त्या चॅप्टरची सगळ्यांची नावं लिहून घ्या आणि त्या इयत्तेमध्ये आहे ते त्या समोर लिहायचं. म्हणजे वाचताना सोपं जातं ना तुम्हाला. समजा आपण दिलं ध्वनी, ध्वनीच्या पुढे लिहायचं कितवी ते बाबा, 8वी मध्ये आहे, 10वी मध्ये आहे, तर त्या समोर लिहायचं 8वी आणि 10वी. खाली आहे प्रकाश, तर लिहायचं 7वी मध्ये आहे आणि 10वी मध्ये आहे. हे वाचायला परत सोपं जातं ना तुम्हाला. या पद्धतीने इंडेक्स बनवायची, फोटो काढायचे आणि आम्हाला पाठवायचे. मलाही बघायचे कोण कोण करते. हे जर तुम्ही केलं तर तुमचंच काम सोपं होऊन जाणार आहे. तुमचंच काम सोपं होऊन जाणार आहे. बाकी इथं सगळं कंटेंट मी तुम्हाला देणार आहे, सगळं शिकवणार आहे, तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. तुम्ही रनिंग मध्ये सुद्धा नोट्स काढू शकता शिकवताना, ते तर मिळणारच आहे. पण वाचायला सोबत काहीतरी सप्लिमेंटरी पाहिजे ना. मार्केटमधली पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी वाचा. त्यांना स्टेट बोर्ड कम्फर्टेबल आहे ते स्टेट बोर्ड वाचतील, त्यांना एनसीईआरटी कम्फर्टेबल आहे ते एनसीईआरटी वाचतील. पण वाचताना कसे वाचायचे, इयत्ता वाईज वाचायची नाही, 7वी झाली, 8वी झाली, 9वी झाली, 10वी झाली असं नाही. चॅप्टर वाईज वाचायची, चॅप्टर वाईज वाचायची. ध्वनी घेतला अभ्यास करायला तर पहिल्यांदा 7वी मधनं वाचा, 9वी मधनं वाचा. कळाल्या गोष्टी. म्हणजे वाचायचे काय, स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटीच वाचायचे, पण ते इयत्ता वाईज न वाचता चॅप्टर वाईज वाचायचे. ही सगळ्यात मोठी गोष्ट. क्लिअर झाली गोष्ट. आता मी तुम्हाला समरी सांगतो काय काय आपण आता बघितलं. काय काय बघितलं ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आपण बघितली की विज्ञान या विषयामध्ये स्कोर कमी काय, तर पहिली मनातली अंधश्रद्धा काढून टाका की विज्ञानच्या बॅकग्राऊंडच्या मुलांनाच विज्ञान सोपं जातं, असं काहीच नाहीये. आपल्याला इथून पुढे कष्ट करायचं आणि ते तुम्ही आम्ही मिळून एकत्ररित्या करणार आहेत. आपली 6वी बॅच एकत्रितरित्या सगळ्या गोष्टी करायच्या. दुसरी गोष्ट, स्कोर कमी काय येतं ते, पहिले तर लँग्वेजचं बॅरियर. लँग्वेजचं बॅरियर अजिबात मनामध्ये आणायचं. आपण कोणतीही गोष्ट शिकू शकतो, फक्त आपली ती शिकण्याची जिद्द पाहिजे, ऍटिट्यूड पाहिजे, रोज पाहिजे. तिसरी गोष्ट, जसं आपण इतिहास भूगोलाचे धडे वाचतो तसे इथं धडे वाचायचे नाही. तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, एक तर शब्द लक्षात ठेवायचे आणि कन्सेप्ट लक्षात. आणि गोष्ट लक्षात आली, तुम्ही आता उद्यापासून काय करायचे, विज्ञानासाठी एक वही घालायची नवीन. इंडेक्सचे फोटो तर तुम्ही मला पाठवणार आहेत. शेवटचे 20 ते 25 पानं ही व्होकॅब्युलरीसाठी ठेवायची. कशासाठी? व्होकॅब्युलरीसाठी. आपल्याला बनवायचा आहे शब्दकोश. आपल्याला काय बनवायचं आहे? शब्दकोश. आपल्याला बनवायचं आहे व्होकॅब्युलरी बनवायची. कशाची? सायन्सची. सायन्सची. शेवटची आता तुम्ही जी नवीन वही घालणार आहे विज्ञानासाठी, त्याच्या शेवटची 20 ते 25 पानं शब्दकोशासाठी ठेवायची आणि जो शब्द तुम्हाला नवीन वाटेल तो लिहून घ्यायचा लगेच आणि त्यापुढे तुम्हाला जो अर्थ समजला तो त्यापुढे लगेच मराठीत लिहून टाकायचा. तुम्हाला ज्या भाषेत कळतो त्या. कारण का, मी प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे. असं अजिबात होणार नाही की एखाद्या शब्दाचा मी अर्थ न सांगता तसंच पुढे निघून गेलो. प्रत्येक शब्दाचे अर्थ मी तुम्हाला फोडून फोडून दाखवणार आहे की या शब्दाचा हा अर्थ आहे. आणि हे जे शब्द आहेत ते प्रत्येक शब्द तुम्ही तुमच्या डिक्शनरीत 1 बाय 1 लिहायचे आणि त्याच्या पुढे तुम्हाला जो त्याचा अर्थ समजला तुमच्या भाषेत तो तुम्ही लिहायचा. आणि ते जे शब्दकोश आपण बनवणार आहे त्याची वारंवार वारंवार रिव्हिजन करायची. ज्या दिवशी आपलं शेवटचं सायन्सचं लेक्चर असेल त्या दिवशी तुमची ती शब्दकोश भरला असला पाहिजे आणि त्याच्या तुमच्या प्रॉपर रिव्हिजन झाल्या पाहिजे. कॉन्फिडन्स कसा चटकन वाढतोय की नाही बघा, असा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. आणि हा वाढलेला कॉन्फिडन्सच तुम्हाला स्कोर मिळवून देणार आहे. फक्त मी सांगतोय तसं करायचं. फक्त मी सांगतोय तसं करायचं. शेवटची 20-25 पानं फक्त शब्दकोशासाठी ठेवायची आणि जेव्हा पहिलं लेक्चर आपलं स्टार्ट होईल त्या पहिल्या लेक्चर पासून शब्द सगळे लिहायचे. जे जे मी तुम्हाला शब्द शिकवेन,
जे जे म्हणे लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या ते शेवटच्या शब्दकोशामध्ये लिहून घ्यायचे आणि रोज रिव्हिजन करायची त्याची. जसं पारायण करतो आपण तशी रोज रिव्हिजन करायची त्याची. बघा किती फरक पडतो. एवढे सगळे कष्ट करायचे तुम्ही आणि आम्ही मिळून. ठीक आहे. त्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल पहिल्यांदा ॲप डाउनलोड करून ठेवा आणि ज्यांचं ॲडमिशन बाकी असेल त्यांनी ॲपमधूनच ॲडमिशन प्रोसेस करून घ्या लवकरात लवकर. कारण का हे डेमो लेक्चर्स आठवड्याभरात संपतील तुमचे आणि आठवड्याभरानंतर तुमचे ॲपमध्येच लेक्चर्स चालू होतील. त्यामुळे लेक्चर्स बुडवू नका. लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या. कुणाला डाउट्स असतील काही तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. लवकरच भेटूया नवीन लेक्चरसह. ओके. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू. एवढा वेळ सायन्सचं लेक्चर ऐकणं एवढं सोपं नाही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही एवढा वेळ एकटक आणि कॉन्सन्ट्रेशनने सगळं लेक्चर ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. लवकर भेटूया नवीन नवीन विषयांसह नवीन नवीन